तुम्हाला कधी असं झालंय का, की सगळं मिळालंय तरी मन म्हणतं अजून हवंय, फक्त थोडंसं जास्त. मी वाचलंय वि. स. खांडेकरांची ययाती आणि वाचून झाल्यावर मला स्वतःला विचारावं लागलं, मी ययाती नाही का? ययाती एक राजा, सुंदर, तरुण, शक्तिशाली, पण त्याच्या मनात एक भोग, अतृप्तीचा. देवयानी त्याला मिळाली, सुंदर, अभिमानी राजकुमारी, पण तरीही त्याचं मन थांबलं नाही. शर्मिष्ठा आली, नम्र, प्रेमळ, त्याग करणारी. दोघींनाही त्याने जवळ केलं, पण तरीही ते अजून संपलं नाही. देवयानीच्या डोळ्यात अहंकार होता, पण आतून ती एकटी होती. तिला ययाती हवा होता, फक्त तिच्यासाठी. पण जेव्हा तो शर्मिष्ठाकडे गेला, तेव्हा तिचा स्वाभिमान तुटला. तिने रडलं नाही, फक्त आतून जळत राहिली. आणि शर्मिष्ठा, तिचं प्रेम इतकं शुद्ध होतं की तिने स्वतःला वेदनेत झोकलं, फक्त ययातीला सुख देण्यासाठी. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण हृदयात रक्त वाहत होतं. मी तुझ्यासाठी काहीही करेन, हे तिने फक्त बोललं नाही तर जगलं. मग पुरू ययातीचा मुलगा. वडिलांनी म्हातारपणीची भीती सांगितली. पुरूने काय केलं? स्वतःचं यौवन वडिलांना दिलं. वडील, तुम्हाला जे हवंय ते घ्या. आजच्या काळात असा त्याग कोण करेल? मी तरी करेल का? तुम्ही कराल? खांडेकर सरांनी हे सगळं इतक्या जवळून पाहिलंय की वाचताना आपण स्वतःला न्यायाधीश बनवत नाही. आपण स्वतःला दोषी ठरवतो, कारण ययाती फक्त एक कथेतील राजा नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या आत वसलेला आहे. तो भाग जो सतत म्हणतो, बस झालं नाही, आणखी हवंय. मी ययाती नाही, पण माझ्यातला ययाती आजही जिवंत आहे. तू कधी थांबलास का खरंच विचार करून? सुख मिळालं तरी का मन म्हणतं अजून हवंय? देवयानीसारखं अहंकार ठेवून प्रेम मागितलं, शर्मिष्ठासारखं प्रेम देत राहिलं तरी अपूर्ण वाटलं. आणि पुरूचा त्याग करायला तयार आहेस का? ययाती वाचा आणि स्वतःला भेटा. कदाचित तुम्हालाही तुमच्यातला ययाती दिसेल आणि मग थोडं तरी थांबाल. थँक्यू. नक्की पहा.